त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली। प्रशासनाचा नियोजनाअभावी त्र्यंबकेश्वर येथे चेंगराचेंगरीसारखी समस्या निर्माण झाली, परंतु काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते टळले आणि प्रशासनाला अजून जाग येत नाही का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासन आपली लाडकी बहीण योजना राबवण्यातच व्यस्त दिसत आहे। योग्य वेळी रस्त्यावर लावलेले गेटचे कुलूप तोडून भाविकांना दर्शनाचा मार्ग मोकळा करून दिल्यामुळे ही घटना टाळण्यात आली। अशा घटना घडल्यास वराती मागून घोडे याबाबत सोशल मीडियावरती सदर घटनेची व्हिडिओ व्हायरल होत आहे। तसेच याबाबतचा व्हिडिओ विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री यांचे सचिव तसेच गृहमंत्री यांचे सचिव व मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची व्हिडिओ पाठवण्यात आली। प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली। आज दिनांक 12/8/2024 सकाळी 7 वाजेच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे गेट बंद असल्याने सदरचा रस्ता हा रहदारीचा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमलेली होती। फोन करूनही प्रशासन देखील कोणतेही हजर झाले नाहीत। त्यामुळे गेटला लावलेले लॉक तोडून सदर गेट आम्ही उघडले, अन्यथा तेथे चेंगराचेंगरी होऊन एखादी घटना घडली असती। त्र्यंबकेश्वर हे नेहमी प्रशासनाच्या निष्काळजीमुळे वारंवार घटना घडतात। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अन्यस्त ठिकाणी केलेली पार्किंग याकडे नगर प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष असतं। अक्षय नारळे, सामाजिक कार्यकर्ते, त्र्यंबकेश्वर। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।